जिल्हा कृषी विभागाच्या मार्फत काल सायंकाळच्या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील करपा येथे बनावट खते बनवण्याचा कारखाना सुरू होता याची माहिती कृषी विभागाला लागली आणि त्यांनी तिथे धाड पाडून तिथे कारवाई केली। आपल्यासोबत कृषी अधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणूया नेमकी ही कारवाई कशी केली आणि कितीची केली। यामध्ये मानोऱ्यातील करपा येथे आम्हाला जवळपास 30 मेट्रिक टनाचा बनावट खताचा साठा तिथे आढळून आला। त्या साठ्याला कोणतीही परवानगी नव्हती, विक्रीचा परवाना नव्हता, त्याचे खरेदीचे कोणते डॉक्युमेंट नव्हते। अशा या बनावट खतांना त्यांनी साध्या बॅगमधून एक ब्रँडेड अशा 10-26-26च्या बॅगमध्ये त्यांचं रिपॅकिंगचं काम चालू होतं। हे सगळं अवैध होतं। तिथले डॉक्युमेंट तपासल्यानंतर जेव्हा आम्हाला लक्षात आलं त्यावेळी आपण त्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि FIR केलेला आहे। ही नेमकी जर राज्यातली पहिलीच घटना असावी की इतक्या मोठ्या प्रमाणात साठा हा जप्त केला तुम्ही। हे जर शेतकऱ्यापर्यंत पोहोचला असता तर काय झालं असतं? शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू नये म्हणूनच राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जसं आपल्या जिल्ह्यामध्ये 7 भरारी पथक नेमलेले आहेत आणि जिल्हा स्तरावर एक भरारी पथक नेमलेलं आहे। भरारी पथक हे सदैव व्हिजिलन्ससाठीच तिथे नेमलेले आहे। शेतकऱ्यांचं कोणत्याही ठिकाणी जर अशा पद्धतीचा संशयास्पद साठा, बियाणे, खते किंवा कीटकनाशके दिसत असतील तर शेतकऱ्यांना आव्हान आहे की शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे त्याची तक्रार करावी। प्रत्येक कृषी सेवा केंद्रासमोर त्या संदर्भातले संपर्क क्रमांक आणि QR कोड लावलेले आहेत। त्यांनी WhatsApp किंवा कॉलद्वारे आपल्याला संपर्क साधला तर निश्चितपणे त्यावर कारवाई करण्यात येईल। हे संबंधित जो भी व्यक्ती होता त्याच्यावर तुम्ही आता गुन्हा दाखल केला आहे, नेमकंच आता याच्या समोर जर इतर राज्याचा काही संबंध येतो का असं आपल्याला काही माहिती मिळते का? त्यांच्याकडे जे बिल आहे त्या बिलावर राजस्थानमधून त्यांनी कच्चा खत आणलेला आहे अशा पद्धतीचं आपल्याला प्रथमदर्शनी दिसते। हे होते आपल्यासोबत कृषी अधिकारी, यांनी सांगितले की जे बनावट खते झाले त्यांच्या जे कनेक्शन जिथे बी येणार आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।